तेलाचा एक थेंबही न वापरता नाचणीचे पळीपापड अगदी सोप्या पद्धतीने जे आपण घरामध्ये नाचणीच्या भाकरी करण्यासाठी पीठ दळून आणतो त्या पिठापासून आज आपण नाचणीचे पळीपापड करणार आहोत. तर ह्या नाचणीच्या पिठाची आपल्याला खिशीसुद्धा घ्यायची नाही, नाचणी भिजू घालायची नाही किंवा याच्या पापडसुद्धा लाटायचे नाहीत. अर्धा किलो पिठामध्ये 100 असे आपण नाचणीचे पापड करणार आहोत. आणि ही नाचणीची पापड उन्हाळ्यामध्ये भाकरीसोबत जेवताना तुम्ही भाजूनसुद्धा खाऊ शकता, तळूनसुद्धा खाऊ शकता. अगदी चवीला खूप छान लागते आणि याच्यामध्ये भरपूर असे पौष्टिक घटक असतात. त्यासाठी नाचणीचा वापर नेहमी आहारामध्ये करावा. आणि तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत कुरकुरीत आपली इथं नाचणीची पापड तयार झालेली आहे. तर ही नाचणीची पापड कशी बनवायची सोप्या पद्धतीने आज आपण बघणार आहोत. नमस्कार मंडळी, योगिता होम फूड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर इथे बघा, एक वाटी भरून मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. वजनी प्रमाणात हे अर्धा किलो पीठ आहे. तर बघा, हे नाचणीचं पीठ मी कसं दळून आणलेलं आहे सांगते. तर सुरुवातीला नाचणी हे स्वच्छ मी निवडून घेतलेली आहे. याच्यामध्ये बारीक खडे असतात आणि 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि सुती कापडावरती सावलीतच घरामध्ये वाळवायला ठेवायचं, सुकायला ठेवायचं आणि सुकल्यानंतर गिरणीमधून दळून आणायचं. तर बघा, आता एक वाटी भरून मी इथं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच नागलीचं पीठ पातेल्यामध्ये काढलेलं आहे. ज्या वाटीनं मी पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने इथं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. सुरुवातीला एक वाटी भरून पाणी मी पातेल्यामध्ये ओतलेलं आहे आणि सर्व हे पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया. इथं तुम्ही बघू शकता विस्करणे मी अशा पद्धतीने हे पीठ पाण्यामध्ये सर्व मिक्स करून घेत आहे आणि यातलं पाणी सगळं कमी झाले. तर आता काय करायचं, परत एक वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीनं दुसरी एक वाटी भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी या नाचणीच्या पिठामध्ये पातेल्यामध्ये ओतायचं आहे. जवळजवळ इथं बघा, एक वाटी पिठासाठी मी 2 वाटी पाणी इथं घातलेलं आहे आणि या पिठामधल्या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये जरासुद्धा पीठ असं ठेवायचं नाही. एकदम याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. सर्व पीठ एकजीव पाण्यामध्ये करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान असं पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि याच्यामध्ये जरासुद्धा पीठ शिल्लक राहिलेलं नाही. तुम्ही बघू शकता जवळजवळ इथे 7 ते 8 मिनिट आपण छान असं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता इथे बघा, मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. तर ज्या वाटीनं आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने इथे आपल्याला एक 6 वाटी पाणी घ्यायचं आहे. तर एक वाटी नाचणीच्या पिठासाठी आपण इथं 6 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि 2 वाट्या आपण पिठामध्ये मिक्स केलेलं आहे. म्हणजेच एक वाटी पिठासाठी 8 वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे पाण्याचं. इथं बघा, 6 वाट्या पाणी मी पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलेलं आहे. मी इथं फक्त पापड खार 1च चमचा घातलेला आहे आणि 1 चमचा मीठ घातलेला आहे. पापड खार तुम्ही इथं 2 चमचेसुद्धा घालू शकता. मी इथं कमी वापर केलेला आहे पापड खारचा. मीठ आम्ही कमी खातो त्यासाठी इथं मिठाचा वापर मी कमी केलेला आहे. मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. शक्यतो उन्हाळी वाळवण करताना मिठाचा वापर कमी करायचा. सोबतच इथे बघा 2 चमचे मी इथं तीळ घेतलेला आहे आणि 1 चमचा जिरे सर्व पाण्यामध्ये मी घातलेलं आहे आणि आता पाणी एकदम छान असं गरम करून घ्यायचं. याची उकळी काढायची नाही. पाणी एकदम कडकडीत गरम झाले की आपल्याला याच्यामध्ये आपण जे कालवून घेतलेलं पीठ होतं नाचणीचं ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथे आपलं पाणी छान असं गरम झालेलं आहे आणि हे नाचणीचं पीठ परत एकदा आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होतं, पीठ खाली राहतं आणि पाणी वर येतं. त्यासाठी परत एकदा हे पीठ मिक्सरच्या सहाय्याने फिरवून घ्यायचं आणि मग पातेल्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ अशा पद्धतीने ओतायचं आहे. तुम्ही बघू शकता एका हातामध्ये विस्कर आहे आणि एका हाताने मी हे पीठ ओतून घेत आहे आणि जरासुद्धा आपला हात थांबवायचा नाही. सतत आपल्याला फिरवत राहायचं आहे. काय होतं, आणि फिरवताना काय करायचं, मध्यम गॅस करायचा, थोडासा बारीक गॅस करायचा आणि मगच पीठ या पातेल्यामध्ये थोडं थोडं करून ओतायचं आणि सारखं आपल्याला असं विस्करच्या सहाय्याने चमच्याच्या सहाय्याने फिरवायचं आहे जेणेकरून याच्या गाठी होऊ नये. तर काय होतं,
हात दुखतोय म्हणून आपण जर फिरवायचं थांबलं तर खाली त्याच्या गाठी होऊ शकतात आणि पीठ पातेल्याला चिकटतं. सुरुवातीला आपलं हे पीठ पातळ दिसतंय, तुम्ही बघू शकता. पाणी आपलं असं भरपूर आहे असं दिसतं, पण जसं जसं पीठ शिजत येतं तसं हे पाण्यामध्ये आटरून धरतं पीठ. तुम्ही बघू शकता. याच्यामधल्या पाण्याचा अंश थोडंसं कमी झालेला आहे आणि पीठ छान असं आपलं शिजत आलेलं आहे, थोडंसं घट्ट होत आलेलं आहे. जवळ इथे बघा मला एक 15 मिनिट लागलेले आहेत. अशा पद्धतीने मी सतत फिरवत राहिलेलं आहे. तुम्ही बघू शकता चमच्याच्या सहाय्याने. अजूनसुद्धा आपलं पीठ हे पातळ आहे, शिजलेलं नाही. अशा पद्धतीने सतत आपल्याला चमच्याच्या सहाय्याने पीठ छान असं कालवत राहायचं आहे, मिक्स करून घेत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता. आणि हे नाचणीचे पापड तुम्ही एकटीने सुद्धा करू शकता भरपूर प्रमाणात. आणि सर्व इथं नाचणीचं चीक आपलं एकजीव झालेलं आहे, छान असं शिजत आलेलं आहे. कुठेही याच्या गुठळ्या झालेल्या नाहीत. अगदी एक स्मूथली आपलं पीठ इथं छान शिजत आलेलं आहे. आणि एक 10 ते 12 मिनिट आपल्याला बारीक गॅसवरती हे पीठ छान असं शिजवून घ्यायचं आहे. आणि 12 मिनिटामध्ये 2-3 वेळा आपल्याला हे झाकण काढून फिरवून घ्यायचं आहे. इथे बघा 12 मिनिट झालेले आहेत आणि या नाचणीच्या पिठाला चिकाला छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि पीठ छान असं शिजलेलं पण आहे, याचा फेससुद्धा आलेला आहे वरती, तुम्ही बघू शकता. आणि याला छान अशी वरती साय जमा झालेली आहे या नाचणीच्या पिठाला. सुरुवातीला जेव्हा आपण पाण्यामध्ये हे पीठ मिक्स केलं होतं तेव्हा एकदम पातळ असं दिसत होतं आणि जसं जसं शिजत येतं तसं हे पीठ छान असं घट्ट होत राहतं. तुम्ही बघू शकता याची छान अशी उकळी आलेली आहे आणि आपलं पापडसाठी पीठ छान इथं शिजलेलं आहे. पीठ शिजले कसं ओळखायचं हे तुम्हाला मी दाखवते. इथे बघा अशा पद्धतीने याच्या रिंकल छान पडतात आणि वरती एकदम आपल्या या पिठाला चकाकी आलेली आहे आणि छान अशी साय जमा झालेली आहे. आणि आता चमचा उलटा करायचा आणि याच्या मधोमध अशा पद्धतीने बोटाची लाईन मारायची आणि इथे तुम्ही बघू शकता हे पीठ जरासुद्धा खाली येत नाही, पसरत नाही. हे बघा चमचा असा उभा केलं तरी हे पसरत नाही, तेव्हा समजायचं की आपलं पीठ छान असं शिजलेलं आहे. जवळजवळ हे पीठ शिजवायला मला 35 ते 40 मिनिट लागलेले आहेत. अशा पद्धतीने बारीक गॅस करून हे पीठ छान असं शिजवून घ्यायचं. आणि एक गोष्ट म्हणजे आपण हे पीठ शिजवताना तेलाचा वापर अजिबात केलेला नाही. तेल न घालता आपण इथे नाचणीचं पीठ छान असं शिजवून घेतलेलं आहे. आता आपले 40 मिनिटे झालेले आहेत. गॅस बंद करूया आणि पापड घालण्यासाठी हे नाचणीचं पीठ छान असं आपलं तयार झालेलं आहे. इथे बघा मी आता गॅस बंद करणार आहे. गॅस बंद केलं की एक 10 मिनिट तसंच झाकून ठेवायचं आणि 10 मिनिटांनी पापड घालायला घ्यायचे. इथं बघा वरती मी गच्चीवर आलेले आहे आणि पॉलिथिन आतरलेलं आहे. आणि पॉलिथिनला जरासुद्धा मी इथं तेल लावलेलं नाही, अजिबात तेल लावायचं नाही. तेल लावलं की पापडांचा वास येतो, मग नंतरनं ते खवट लागतात खाताना, खाऊसुद्धा वाटत नाही. म्हणून पापड घालताना तेलाचा वापर करायचा नाही. पीठ आपलं छान शिजलं की इथं तेल लावायची सुद्धा गरज नाही. इथं बघा या पळी घेतलेली आहे मी आणि 1 चमचा अशा पद्धतीने सोडायचा, भरून पळी घ्यायची आणि 1 चमचा पॉलिथिनवरती सोडायचा आणि थोडंसं पसरवून घ्यायचं. तर मी माझ्या आवडीप्रमाणे लहान मोठे साईज बनवते. जास्त पातळ पण घालायचं नाही किंवा जास्त जाड पण घालायचं नाही. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हवं त्या आकाराच्या हे पापड बनवू शकता. आणि इथे बघा सर्व पापड अशा पद्धतीने मी बनवून घेतलेला आहे. सकाळी कडकडीत उन्हात घातलेलं आहे आणि दिवस मावळलेला आहे आणि मी हे खाली आणलेलं होतं घरात. आणि इथे बघा हे पापड थोडेसे आपले सुकलेले आहेत आणि हे सुकल्यानंतर अलगद वर निघतात. तुम्ही बघू शकता अजिबात तुटत नाही, चिरत नाही. 4 ते 5 तासानंतर अशा पद्धतीने सर्व पापड मी उलटवून घेतलेले आहेत आणि छान असं 1-2 दिवस कडकडीत उन्हात वाळवायचं. पापड आपले छान असं पातळ असले की 1 दिवससुद्धा ह्याला ऊन चालतं आणि 1 दिवस कडकडीत उन्हात हे पापड आपले वाळून निघतात. आणि तुम्ही बघू शकता इथे सर्व पापड मी काढून घेतलेले आहेत आणि छान असं आपले पापड वाळलेले सुद्धा आहेत. अगदी अर्धा किलो पिठामध्ये 100 पापड्या इथं आपले तयार झालेले आहेत. कुठेही चिरलेलं नाही, कुठेही तुटलेली नाही, कुठेही याचा चुरा झालेला नाही. हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते.
तेल छान असं गरम झालेलं आहे बघा आपलं. आणि तेलामध्ये आपण पापड घातलेली आहे. छान अशी दुप्पट तिप्पट आपली पापड इथं फुललेली आहे. अशा पद्धतीने बाकीचे 2-4 पापड्या आपण तळून घेऊया. आणि अगदी आरावरती भाजून खाल्ली तरी पापड चवीला छान लागते, कारण याच्यामध्ये जिरे, तीळ घातलेलं आहे. एक पापड तुम्हाला मी मोडून दाखवते. हातामध्ये तुम्ही बघू शकता, अजिबात तेलकट झालेलं नाही. एकदम खुसखुशीत असे आपले पापड छान असं झालेले आहेत. खाताना सुद्धा चवीला लागतात आणि अगदी शरीराला फायदेशीर पौष्टिक असं हे नाचणीचं पापड आहे. बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. फक्त रोजच्या वापरण्यातल्या पिठापासून आपण हे नाचणीचे पापड तयार केलेले आहेत. धन्यवाद.